दुसरा सामना एका बाजूला श्रीराम 11 चिखलेवाडी तर त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळेल एसएससी काढणे आणि एसएससी काढणे 11 या संघाने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकून आणि त्यानंतर मात्र विरोधी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय श्रीराम 11 चिखलेवाडी विरुद्ध एसएससी 11 काढणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकांची ही मॅच आहे प्रत्येक गोलंदाज एक षटक हाताळताना पाहायला मिळेल सलामीची जोडी या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते आणि विनंती असेल दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत दोन्ही संघाचे अतिरिक्त 12वे खेळाडू विनंती असेल यस धन्यवाद तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही पहिली स्पर्धा दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 पर्व पहिलं आपण पाहतोय पहिल्या पर्वाला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहायला मिळेल येस चिखलेवाडी संघ आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा बॅटिंग सुरू आहे एक खेळाडू तुम्ही आमच्या समालोचन कक्षात पाठवा विनंती असेल सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला विक्रम मोरे येस नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय किरण मोरे आणि स्ट्रायकिंग एंडला प्रशांत बोत्रे ही सलामीची महत्वपूर्ण जोडी आपल्याला पाहायला मिळते पहिलाच बॉल हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय सुरुवात मात्र एका धावेने होते की काय परंतु गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय पहिल्याच चेंडूवरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा सुरुवात मात्र दर्जेदार होताना पाहायला मिळते पहिल्याच बॉल वरती 400चा स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच बॉल प्रशांतची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली आता मात्र गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर असेल सुरुवात मात्र दर्जेदार करताना आणि आता मात्र कशा पद्धतीने कमबॅक करेल या बेस देखील चांगला स्ट्रोक खेळाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय एक धाव आता मात्र येताना पाहायला मिळते आता मात्र पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल किरण आताच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या क्रमांक 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल किरण मोरे या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेतील क्षेत्ररक्षण थोडस बदलताना पाहायला मिळतंय यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते सन्मान दिला जातोय एक धाव मात्र पूर्ण केली जाते सिंगल येताना पाहायला मिळते एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आतापर्यंत एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला नाही 3 चेंडूंचा खेळ झालाय पहिल्या चेंडूवरती 4 धावा आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळते आणि या 2 सिंगलने धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती प्रशांत 5 या आकड्यावरती खेळत असताना यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर वेगवान गतीने यष्टीरक्षकाचा हात मात्र लागत नाही तिथे मात्र पाहायला गेलं तर खराब अशी फेकी वाईड +1 या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत जिथे मात्र पाहायला गेलं तर टप्पा चांगला होता परंतु लेंथ कुठेतरी चुकीची होताना पाहायला मिळाली लाईन लेंथ खूप महत्वपूर्ण आहे यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं पंचांची भूमिका साकारत असताना पाहायला मिळत आहेत राहुल यावेळेस मात्र पहा काय गोलंदाजी आहे
फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क जेव्हा होत नाही तेव्हा मात्र खेळपट्टीवरून बाहेर जाताना पाहायला मिळतो. फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. सरळ गोलंदाज म्हणेल यावेळेस फलंदाजाला की तुझा संपर्क फक्त ड्रेसिंग रूमशी आहे. यावेळेस मात्र फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. गोलंदाजाचा मात्र चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवरती कमबॅक होताना पाहायला मिळतोय. प्रशांत बोत्रे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मात्र खेळपट्टीच्या आत येताना पाहायला मिळेल, जो मात्र नवीन फलंदाज आहे जयेश. जिथे मात्र किरण मोरेची साथ या खेळाडूला द्यावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने हा खेळाडू पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा शॉटम पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर पाहिला गेलं तर उसळी घेताना पाहायला मिळाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूकता न चुकता शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलने होते ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकात होतोय शेवट आणि शेवट झाल्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा धावसंख्या क्रमांक 9 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. 9 ही धावसंख्या सुरुवात दर्जेदार होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र 5 चेंडूवरती 5 सिंगल्स येताना पाहायला मिळाले. एक महत्वपूर्ण विकेट देखील प्रशांत बोत्रेची येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विजय येताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो टप्पा टप्पा. यावेळेस चेंडू निघून जातोय. रचनात्मक कलात्मक फटका देऊन जातोय. 440 व्होल्टचा 4 धावांचा झटका. यावेळेस मात्र या 4 धावा आणि या 4 धावांनी समीकरणात होतोय बदल. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि धावसंख्या क्रमांक 9 या आकड्यावरून 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती वेगवान गतीने धाव बनवण्याचा प्रयत्न. या चेंडूचा विचार केला तर 400चा स्ट्राइक रेट. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग होते परंतु चेंडू खूप बाहेर. पाहिला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू 4थ्या 5व्या क्रमांकाच्या स्टंपवरून जाऊन यावेळेस मात्र वाईड हा चेंडू येताना पाहायला मिळतो. पंचांच्या माध्यमातून निर्णय. यावेळेस मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर शॉटम पुल केला जातो. यष्टीरक्षक थोडासा स्वतःला सांभाळतोय आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते एक सिंगल. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल आणि किरण मोरेला स्ट्राइक वरती आणणं हे खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडूवरती पाहिलं गेलं तर येतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत व्हाईट +1 या 2 धावा अतिरिक्त धावांचा वर्षाव्या खेळपट्टीवरती होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी पाहिलं गेलं तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पावसाळ्यामध्ये कुठेतरी तोल सांभाळणं खूप महत्वपूर्ण आहे आणि पाहिलं गेलं तर पावसाळ्यामध्ये असं थोडंसं समीकरण बिघडताना पाहायला मिळतं. स्वतःवरती तोल सांभाळणं महत्वाचं आहे. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला जातोय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करताना पाहायला मिळणार नाही. चुकी होते ती मात्र किरण मोरे आणि किरण मोरे सारखा महत्वाचा खेळाडू कुठेतरी रन कमी बनवताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पाहायला गेलं तर किरण मोरे एक चुकी तुम्हाला दुखी करू शकते आणि तीच चुकी किरण मोरेने केले की काय हे महत्वाची विकेट मात्र पडताना पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वतःवरती निराश असेल आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे ही मॅच पकडताना पाहायला मिळतोय की काय. नवीन बॅटर मात्र आम्ही येताना पाहायला मिळतोय.
आता मात्र पावसाला सुरुवात झाली. यावेळेस मात्र पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा सुरुवात आणि शेवट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की एक दिवसीय स्पर्धा आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, फलंदाजाला शांत ठेवणारी गोलंदाजी, परंतु यष्टीरक्षक यावेळेस मात्र चेंडूला अडवू शकत नाही, इतका वेग होता या चेंडूमध्ये. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर फलंदाजांनी यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर डिक्लेअर स्वरूपातील एक सिंगल येताना पाहायला मिळते, बाईकच्या स्वरूपात. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर प्रॉपर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, फ्लिक केला देखील गेलाय अमित कडून. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगलं कॉलिंग कम्युनिकेशन आपल्याला या दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळतंय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली विकेट या खेळपट्टीवरती रनिंग बिटवीन द पाहायला मिळते, जिथे मात्र या दोन धावा येताना पाहायला मिळाले. पावसाला मात्र जोरदार सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील की येणाऱ्या काळामध्ये धावा थांबवल्या जातील हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. या मॅच मध्ये सिंगल घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मात्र अर्ध्या क्रीज पर्यंत येऊन पोहोचलाय, तिथून मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अमित पाठवतोय माघारी खेळाडू जयेश या फलंदाजाला. आणि त्यानंतर मात्र एक सिंगलने धावसंख्येत मात्र बदल होतोय. या दोन षटकांचा शेवट झाल्यानंतर धावसंख्या क्रमांक जाऊन पोहोचते 2 गडी बाद 21 या आकड्यावरती. 10.50 च्या सरासरीने दोन षटकांचा शेवट झाल्यानंतर 2 गडी बाद 21 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, 2 षटकांचा शेवट झालाय, 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं, बॅकवर्ड पॉइंट कव्हर आहे. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिला जातो. यावेळेस मात्र यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतो. वाईट +1 अतिरिक्त धावांचा समावेश या खेळपट्टीवरती धावसंख्येमध्ये बदल होतोय. आणि यावेळेस पाहायला गेलं तर एक चुकी तुम्हाला दुःखी करू शकते आणि अतिरिक्त धावांचा खेळ वेळ बदलताना पाहायला मिळू शकते. 23 ही धावसंख्या धावफलकावरती येताना पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाजाचा थोडासा आत्मविश्वास वाढलेला. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ते मात्र पाहायला गेलं तर थोडासा गोलंदाज वेगवान गतीने गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. त्यानंतर मात्र थोडीशी इजा फलंदाज अमित या खेळाडूला होते. कुठेतरी पाहायला गेलं तर बोटांवरती चेंडू स्पर्श करताना पाहायला मिळाला, वेगवान चेंडू आला आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल येते. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला जयेश. फुलटॉ चेंडू आडव्या बॅटने खेळाय. यावेळेस खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षक धावतो, एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. आय कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतं, आय कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे आणि दोन्ही खेळाडूंचा चांगला वेग आपल्याला पाहायला मिळतो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. आणि त्यामुळेच ही 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्येत बदल 25 या आकड्यावरती 26 या आकड्यावरती होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वाईट ही धावसंख्या अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत बदल देखील होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाला कुठेतरी येस वाईट +1 आहे तर धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या 28 या आकड्यावरती कुठेतरी यष्टीरक्षक बदलण्यात आला आहे. पाहायला गेलं तर अशा धावा जर यष्टीरक्षण करत असताना खर्च झाला तर येणाऱ्या काळामध्ये त्याचा फटका त्याचा झटका गोलंदाजी करणाऱ्या संघाला बसू शकतो. आणि वेळेवरती मात्र निर्णय चांगला घेतलाय. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पावसाचा वेग वाढलाय आणि त्यानंतर एक धाव येताना पाहायला मिळते. यष्टीरक्षक यावेळेस देखील असफल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येताना पाहायला मिळते बाईच्या स्वरूपात, जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचेल. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती 29. आणि यावेळेस जसा पाऊस वाढलाय तसा मात्र मॅचचा वेग देखील वाढताना पाहायला मिळेल का, कशा पद्धतीने धावा येतील.
यावेळेस मात्र बॅट हातामधून सुटताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक धाव घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल. एका धावेवर तर समाधान मानावं लागेल. पावसाचा वेग वाढला आणि हातातून मात्र बॅट सटकताना पाहायला मिळते. पूर्णपणे प्रॉपर ग्रिप बॅट वरती बसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी पाहायला गेलं तर बॅट आणि फलंदाजाचा संपर्क तुटतो. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र अमित येतो स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 वेळा आपल्याला ती पाहायला मिळते. पाहिलं गेलं तर बॅट सुटताना पाहायला मिळते. असं वाटलं की रिप्ले पाहतोय मागील बॉलचा, परंतु लाईव्ह रिॲक्शन होती, लाईव्ह ऍक्शन होती. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅट पुन्हा एकदा सुटते आणि त्यानंतर मात्र धावसंख्या पाहायला गेलं तर स्थिरावताना पाहायला मिळेल. यावेळेस 31 या आकड्यावरती नो बॉल नाहीये. यावेळेस व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 31 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं, दिवस क्रमांक पहिला आपण पाहतोय. सुरुवात आणि शेवट ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की एक दिवशी स्पर्धा आणि रविवारचा दिवस म्हणजेच दक्कनचा राजा ज्योतिबा. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क जेव्हा होत नाही त्यावेळेस पाहायला गेलं तर कुठेतरी यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू पकडत असताना, फेकी करत असताना 2 क्षेत्ररक्षक यावेळेस स्लाइड होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र घसरताना पाहायला मिळत आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल येते, ती सुद्धा लेग बायच्या स्वरूपातील आपल्याला पाहायला मिळेल, कारण की यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. शरीराचा लागणारा चेंडू यावेळेस मात्र एक धाव देऊन जाईल. अतिरिक्त स्वरूपात 32 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळते. पावसाचा वेग खूप वाढला आहे, कारण की पावसाळा सुरू आहे आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि वेगवान पाऊस, त्याच्यामध्ये खेळ सुरू असणारा क्रिकेटचा आणि क्रिकेट पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेताना प्रत्येक खेळाडू पाटण टेनिस बॉल क्रिकेट नंतर रबर बॉल सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 पर्व आणि पाहायला गेलं तर पावसाने पूर्णपणे या खेळपट्टीला यावेळेस पहा पहिला बॉल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. यावेळेस खेळपट्टीवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात आणि तिसरीचा प्रयत्न 2+1 या 3 धावा आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 या आकड्यावरती. 35 धावा. शेवटचं षटक पहिल्या पर्वाचा शेवट होईल तेव्हा मात्र धावसंख्या किती असेल. यावेळेस मात्र पहा खराब दिशाहीन गोलंदाजी आणि अशा पद्धतीने पाहायला गेलं तर धावा खर्च झाला तर येणाऱ्या काळामध्ये परतीचा प्रवास करावा लागेल. white+1 म्हणजेच या अतिरिक्त 2 धावा येणाऱ्या काळामध्ये वेळ आणि खेळ कशा पद्धतीने बदलताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅट स्विंग होते, परंतु आडव्या बॅटने ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळायचा होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये फेकी होते, तोपर्यंत 1 बाउंड चेंडू कलेक्ट करेपर्यंत यावेळेस मात्र चुकी. 2+1 यावेळेस मात्र 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चुकी होताना पाहायला मिळते, दुःखी देखील होताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, कधीही काहीही होऊ शकतं आणि यावेळेस मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळेल. वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळतोय. खराब अशी फेकी म्हणावी लागेल. रॅपिड थ्रो टाकणं महत्वाचं होतं, परंतु 1 बाउंस फेकी केली आणि यष्टीरक्षकाला मात्र ती समजली नाही.
आणि त्यामुळेच 2+1 म्हणजे अतिरिक्त एक धाव म्हणजेच या 3 धावा आहेत त्यांना पाहायला मिळाल्या। यावेळेस मात्र पहा हा थोडासा चेंडू मागे ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू अचूक टप्प्यावरती होता। अचूकता न चुकता पाहायला मिळते, अचूक चेंडूचा प्रयत्न यशस्वी होतोय। हा चेंडू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव डॉट बॉल। डॉट बॉलने मात्र काय समीकरण इथून पुढे होईल, पुन्हा एकदा शहानिशा जरूर केली जाते, काय असेल निर्णय या चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच पंचांचं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी आहे, कारण की पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे। पावसाचा वेग आणि त्याच्यामध्ये पंचांची भूमिका एक महत्वपूर्ण क्रिकेटचा दुवा मानला जातो। यावेळेस मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न केला जातो परंतु थांबवलं जाईल, कारण की बॅकअप आहे। दुसरीचा प्रयत्न केला तर बॅकअप होण्याची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळेल। नो बॉल आहे, नो+1 म्हणजेच यावेळेस 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत आणि एक महत्वाचा चेंडू म्हणजेच फलंदाजाला फ्री लायसन्स असेल। यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कशा पद्धतीने बॅट स्विंग होईल, कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन करेल, कशा पद्धतीने एरिया चूज करेल, त्यानंतर मात्र त्याच्यावरती प्रहार होताना पाहायला मिळेल। यावेळेस देखील फलंदाज मागणी करतोय नो बॉलची आणि नो बॉल पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला गेलं तर कंटिन्यू असेल आणि या धाबा महत्वाच्या आहेत। अशा पद्धतीने धाबा येतात नो+1 या 2 धाबा येत आहेत। पुन्हा एकदा नो+1, पुन्हा एकदा पाहायला गेलं तर नो बॉल। यावेळेस पाहायला गेलं तर पूर्णपणे टोल नाका असेल परंतु चेकिंग नसेल, कारण की नो बॉल आहे। यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते, कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळते, पुनरागमन होताना पाहायला मिळते। गोलंदाजाचा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला असता, परंतु यावेळी यष्टीरक्षकाकडून होते चुकीन, ती मात्र डिक्लेअर झोन मध्ये चुकी भोगावी लागेल। एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिला जातो। यावेळेस मात्र पाहायला मिळते फलंदाजाला अतिरिक्त धाव मिळते, तर यावेळेस खेळपट्टीवरती शांत राहणं खूप महत्वाचं आहे। यावेळेस मात्र व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल। आमचे साथी स्कोरर सुशांत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। 47 या आकड्यावरती धावसंख्या या चेंडू नंतर पोहोचताना पाहायला मिळेल। शेवटचं षटक आहे आणि पाहायला गेलं तर आतापर्यंतचे चेंडू झालेत 5। शेवटचा बॉल, धावसंख्या 47 या आकड्यावरती। शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, हाफ ट्रॅकर पूर्णपणे उचली घेतला जातोय। चेंडूला मात्र पूर्णपणे व्हाईट बॉल आहे, पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल आहे एस पंच, आणि व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती। चांगली गोलंदाजी करावी लागेल, शेवटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी देखील केली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, परंतु यष्टीरक्षक चुकी करतो, त्यामुळेच एक धाव मिळेल। एका धावेने धावसंख्येत बदल होईल, धावसंख्या 49 या आकड्यावरती। 24 चेंडू 49 धावा, पहिल्या पर्वाचा होतोय शेवट आणि दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल तसे मात्र येणारे 24 चेंडू आणि 50 धावा म्हणजेच येणारे 12.50च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे। 12.50चा रिक्वायर्ड रन रेट आहे। येणाऱ्या काळामध्ये खेळ वेळ कशा पद्धतीने बदलताना पाहायला मिळेल, कोणत्या दिशेने मॅच जाईल, कोणत्या दिशेने समीकरण बदलताना पाहायला मिळेल, कशा पद्धतीने रन चेस करताना पाहायला मिळतील। आता मात्र सलामीची जोडी या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल। चेस मास्टर्स 24 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने प्लॅनिंग करेल दोन्ही सलामीचे फलंदाज, आणि त्यानंतर मात्र मॅचला सुरुवात होईल।
हॅलो. तर सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. एका बाजूला भागवत बागल सर तर दुसऱ्या बाजूला नितीश. आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं महत्वपूर्ण षटक हाताळताना पाहायला मिळेल अमित, जो मात्र श्रीराम 11 चिखलेवाडी या संघाचा स्ट्राइक बॉलर आहे. एक महत्वाचा गोलंदाज. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. 24 चेंडू 50 धावा. पहिल्या क्रमांकाचा चेंडू पहिल्या षटकातील ओव्हर द विकेट. शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रशांत बोत्रे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता असताना यष्टीरक्षकाची एक महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळेल. कारण की जिथे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तिथे मात्र यष्टीरक्षकाचं एक महत्वपूर्ण योगदान असतं. तिथे मात्र चांगलं कीपिंग करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये एक एक धाव रोखणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच मात्र पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी होऊ शकते. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू पाहायला गेलं तर यावेळेस पहा कॅच पकडली जाते. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. आणि यावेळेस सेलिब्रेशन करताना कुठेतरी स्लाइड करताना पाहायला मिळतोय. आणि ओम साई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जातोय. यावेळेस मात्र पहिल्या क्रमांकाचा महत्वाचा खेळाडू सुरुवात होण्या अगोदर शेवट होताना पाहायला मिळतोय. इनिंगचा तिसरा चेंडू फलंदाजाचा शेवट होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहिल्या फलंदाजाचा शेवट होतोय. पहिला महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. निराश हताश असेल स्वतःवरती, कारण की यावेळेस 2 चेंडू निर्धाव होते. आणि त्यानंतर मात्र फ्रंट फुटला घेऊन येण्यासाठी एक महत्वाचा मोठा फटका खेळणं महत्वाचं होतं. आणि त्यामुळेच थोडासा प्रेशर मध्ये होता. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर एक महत्वपूर्ण विकेट मिळताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळेल अविनाश. यावेळेस मात्र बॅट हातामधून सुटताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंग मध्ये तिसऱ्यांदा ही घटना घडताना पाहायला मिळते. अख्ख्या मॅच मध्ये संपूर्ण पाहिलं गेलं तर आडव्या बॅटने खेळायचा होता फटका, परंतु हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. पूर्णपणे अमितने ही मॅच पकडून ठेवली. जिथे 24 चेंडू 50 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र पाहायला गेलं तर 20 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू मॅजिकल पाहायला मिळत आहेत. आणि तितकंच कौतुक करावं लागेल प्रशांत बोत्रे विकेट किपर आहे. महत्वाची भूमिका मध्ये पाहायला मिळते, कारण की एक महत्वाचा रोल पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. जिथे मात्र एकही चेंडू त्याने सोडलेला नाही. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला गेलं तर झालाय. जिथे मात्र 4 निर्धाव चेंडू, 1 चेंडू महत्वाचा होता ज्याच्यावरती विकेट मात्र येताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र पाहायला गेलं तर अमित फलंदाजाच्या भावनेशी खेळ करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू कशा पद्धतीने शेवट होईल. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चेंडू घेऊन जातोय बॅटची कडा आणि फलंदाज अविनाशला गोलंदाज अमित चांगला शिकून जातोय. धडा कडा आणि धडा याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद यावेळेस मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र मेडन ओव्हर पाहायला मिळते. 4 निर्धाव चेंडू, तिसऱ्या आणि शेवटच्या 6व्या क्रमांकाच्या चेंडूवरती विकेट येते. काय गोलंदाजी केले आणि पूर्णपणे मेडन ओव्हर टाकून आपल्या संघाला जिथे मात्र 24 चेंडू 50 धावा रोखायच्या होत्या तिथे मात्र 18 चेंडू 50 धावा रोखताना पाहायला मिळेल. आणि येणारा गोलंदाज, ज्या गोलंदाजासाठी अमितने प्लॅटफॉर्म सेट केले त्या गोलंदाजाला मात्र येणाऱ्या काळामध्ये वेगळाच
आत्मविश्वास मिळेल आणि वेगळ्याच लेवलने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. टॉप लेवल गोलंदाजी म्हणावी लागेल. परफेक्ट प्लॅनिंग, प्रॉपर कंट्रोलिंग, अचूक टप्प्याची गोलंदाजी अमितच्या माध्यमातून होते. परंतु येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमध्ये कमबॅक खूप पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू 50 धावा कशा पद्धतीने धावा बनवताना पाहायला मिळतील. येणारा गोलंदाज आहे किरण मोरे, येताना पाहायला मिळेल पहिल्या क्रमांकाचा चेंडू हाताळताना. स्ट्रायकिंग एंडला संदीप. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र बॅकअप देताना पाहायला मिळतोय किरण मोरे प्रशांत बोत्रेला. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला, जिथे मात्र बॉलिंग एंडला कोणताही खेळाडू नव्हता आणि त्यामुळे अतिरिक्त धाव गेली असती. परंतु यावेळेस धावसंख्येचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते. धावसंख्येचं खाते उघडताना पाहायला मिळेल, जिथे मात्र 6 चेंडूचा तब्बल प्रवास राहिलाय. त्यानंतर 7व्या क्रमांकाच्या चेंडूवरती पहिल्या धावा धावफलकावरती लावण्यात आलेत. 17 चेंडू 48 धावांची आवश्यकता येणाऱ्या काळामध्ये. यावेळेस चांगली गोलंदाजी पहिली चुकी करताना पाहायला मिळतोय प्रशांत. यावेळेस मात्र या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज थोडीशी देखील चुकी करतोय. वाईट +1. सुरुवात मात्र चांगली केली होती. 2 धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर दुसरा चेंडू हाताळत असताना थोडीशी लाईन अँड लेंथ भरकटताना पाहायला मिळते. कंट्रोल, लाईन अँड लेंथ महत्वाची आहे. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस पाहिलं गेलं तर एक सिंगल येते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. एकेरी दुहेरी धाब्यांनी जास्त काही फरक पडणार नाही. परंतु क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. प्रत्येक चेंडूवरती पाहिलं गेलं तर धाबा येणं खूप महत्वपूर्ण असेल. 18-50 समीकरण असताना 2 चेंडू आता मात्र कमी झालेत, म्हणजे 16 चेंडू बाकी आहेत. यावेळेस काय फटका पाहायला मिळतोय. दर्जेदार, दमदार, धमाकेदार फटका. पूर्णपणे फलंदाजाने क्षेत्ररक्षकाला बीट केलंय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर OTT, ओव्हर द टॉप. फलंदाज यावेळेस मात्र टॉप मध्ये खेळताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या 6 धावाने समीकरण बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. आता मात्र ही 11 धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. थोडासा गोलंदाज कुठेतरी डबल माइंड गोलंदाजी करेल का यावेळेस? कारण की पाहिलं गेलं तर षटकार आलाय. यावेळेस मेस टाइम होताना पाहायला मिळते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. पूर्णपणे चेंडू आणि त्यानंतर पाहायला गेलं तर महत्वपूर्ण विकेट मिळताना पाहायला मिळते. जो महत्वाचा खेळाडू होता, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता, ज्या खेळाडूने आपल्या संघाला विजयाची ओढ पाहायला गेलं तर विजयाचा दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळाला होता थोडासा. परंतु यावेळेस पाहायला गेलं तर पूर्णपणे तो खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये नवीन बॅटर येताना पाहायला मिळतोय योगेश. योगेशला मात्र प्रत्येक चेंडूवरती महत्वपूर्ण पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. येणाऱ्या काळामध्ये या धाबा काहीच नाहीत, परंतु धाबा बनवणं खूप महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर कोणता संघ विजेता होईल? श्रीराम 11 चिखलेवाडी विरुद्ध SSC काढणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅट स्विंग होते, परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 38 धावांची अजून देखील गरज आहे. येणारे चेंडू अजून देखील आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील 2 आणि येणाऱ्या काळामध्ये 14 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 38 धावा. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाला बागफुटला पाठवलंय. गोलंदाजाने शांत ठेवलंय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर शांतता पाहायला मिळते या चेंडूवरती आणि शांत बसवताना पाहायला मिळते गोलंदाज. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर
षटक समाप्त होताना पाहायला मिळेल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 षटकांचा होतोय शेवट आणि शेवट झाल्यानंतर धावसंख्या 12 म्हणजे 6च्या करंट रन रेटने धावसंख्या पुढे सरकताना पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळते. आता मात्र वेग वाढवावा लागेल कारण की येणारे 12 चेंडू आणि 38 धावा म्हणजे 19.00 चा रिक्वायर्ड रन रेट म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार 5 चौकार खूप महत्वपूर्ण आहेत. कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील पुढील गोलंदाज आपल्याला प्रशांत पाहायला मिळतोय. यावेळेस पहिला बॉल चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस देखील चांगली गोलंदाजी होते आणि त्यानंतर किरण मोरेचं देखील कौतुक करावं लागेल कारण की जसा चेंडू पकडला तसा मात्र लगेच बेल्स उडवण्याचा प्रयत्न डायरेक्ट फेकी आणि त्यानंतर 2 चेंडूवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी झाली. कंट्रोल पाहायला मिळतोय आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती थोडासा कंट्रोल पाहायला मिळत नाही. नियंत्रण थोडंसं भरकटताना पाहायला मिळतंय. व्हाईट बॉलने धावसंख्येत बदल मात्र होतोय. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस पाहायला मिळते गोलंदाज फलंदाजाच्या भावनेशी खेळ करताना पाहायला मिळते. 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. अचूकता पाहायला मिळते या चेंडूंवरती. पाहायला गेलं तर पूर्णपणे दमदार गोलंदाजी करताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र कॅच पकडली गेली असते परंतु कॉलिंग मिस्टेक. यावेळेस मात्र कॉल देणं खूप महत्वपूर्ण होतं आणि तोपर्यंत मात्र यावेळेस एक सिंगल येते. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर आता 14 धावा झालेत. येणाऱ्या काळामध्ये 36 धावा बनवायच्या आहेत. 6 षटकार 9 चौकार परंतु आपल्याकडे चेंडू मात्र बाकी आहे. या षटकातील पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आहे आणि 4 चेंडू झालेत आतापर्यंत. धावसंख्येत वाढ होते 15 या आकड्यावरती धावसंख्या. 2 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस बॅक ऑफ द हँड स्लोअर वन. यावेळेस मात्र पूर्णपणे प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवण्याचं प्लॅनिंग केलं जाते. प्लॅनिंग वरती अंमलबजावणी देखील केली जाते. प्लॅन सेट केला जातोय आणि चांगली गोलंदाजी. यावेळेस फुल टॉस चेंडू चुकी झाले प्रशांत कडे. यावेळेस मात्र प्रशांतला शांत ठेवणारा फटका देऊन जातोय 7 धावांचा झटका आणि या 7 धावांनी समीकरण बदललं गेलं आणि त्यानंतर मात्र धावसंख्या 21 या आकड्यावरती. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर धावा बनवायच्या आहेत. 29 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र 6 चेंडू 5 षटकार 5 षटकार या षटकामध्ये येताना पाहायला मिळतील का? दिलदार व्यक्तिमत्व चषक 2024 पर्व क्रमांक 1 सुरुवात आणि शेवट पहिला दिवस आपण पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा एका दिवसाची स्पर्धा. बॉलर कोण आहे बाबा? किरण सर, बॉलर कोण आहे? बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय. शेवटचं षटक आहे. 29 धावा. संघाने विश्वास दाखवलाय. यावेळेस मात्र बॅट स्विंग होते आणि बॅट हातामधून पुन्हा एकदा निसटताना पाहायला मिळते. ग्रीप सुटताना पाहायला मिळते आणि यावेळेस पाहायला गेलं तर बॅट रोल होते आणि त्यानंतर खेळपट्टीवरती आदळताना पाहायला मिळेल. 1 धाव येताना पाहायला मिळते. 5 चेंडू 28 धावा 28 धावा 5 चेंडू येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने बनवताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर दोन्ही संघांमध्ये जे पहिल्या मॅचचे विजेता संघ होतील त्यांच्यामध्ये पुढील मॅच होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विरुद्ध सळवे 11 सळवे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील पाहायला गेलं तर चेंडू पडल्यानंतर 1 धाव येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होताना पाहिला.
येस, 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आता मात्र आपल्याला 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. 27 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचा चेंडू, फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळा. यावेळेस पाहिलं गेलं तर लॉंग ऑन झोनचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाब एक सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलने जास्त काही होणार नाही, फक्त धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये 2 चेंडू आणि बनवायच्या आहेत धाबा मात्र पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये 26 फ्लिक केला जातो. यावेळेस मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल. फलंदाजाने हार मानले या खेळपट्टीवरती. पहिल्या बॉल पासून सिंगल, डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, पुन्हा एकदा सिंगल, पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर शेवटचा बॉल. कशा पद्धतीने 1 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना कशा पद्धतीने या धाबा बनवल्या जातील. आणि ही फक्त औपचारिकता आहे. 1 चेंडू 25. यावेळेस एक सिंगल येताना पाहायला मिळते. मॅच विजेता होताना पाहायला मिळेल. श्रीराम 11 चिखलेवाडी हा संघ विजेता होताना पाहायला मिळतोय. पहिला सामना कुठेतरी पराभूत करताना पाहायला मिळतो. SSC काढणे या संघाला कुठेतरी पाहायला गेलं तर बागफुटला जाताना पाहायला मिळाला. आणि टॉस साठी यायचा दोन्ही विजेता संघ. तर पहिला सामना विजेता होताना पाहायला मिळाला होता हनुमान क्रिकेट 11